बॅरिस्टर नाथ पै संस्कार केंद्र आयोजित बाल अभिनय गीत स्पर्धा संपन्न। बॅरिस्टर नाथ पै संस्कार केंद्र आयोजित बाल अभिनय गीत स्पर्धा काल 13 जानेवारी 2024 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या। पुणे व पिंपरी चिंचवड विभागातून एकूण 21 संघांनी आपला सहभाग नोंदवला। प्रमुख पाहुणे म्हणून माननीय उषाताई वाघ, राम माने व सुदर्शन इंगळे उपस्थित होते। ॲडव्होकेट संपत कांबळे यांनी अध्यक्षस्थान भूषवले। नाथ पै संस्कार केंद्राचे कोषाध्यक्ष प्राध्यापक भगवान कोकणे, स्पर्धा समन्वयक शिवाजी खंडेकर, सचिव सोपान बंदावणे, स्पर्धा प्रमुख मीना काटे व्यासपीठावर उपस्थित होते। महादेव खंडागळे, सोनम अहिरे, अनुराधा गायकवाड यांनी परीक्षण केले। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रजनीताई धनकवडे, मंगला कांबळे, प्रकाश कदम, वाजेदा मुलाणी, संजय ससे, विठ्ठल शेवते, तेजस्विनी फुलफगर, संगीता गोवळकर, रेश्मा गरड, मोनिका पोटे, नवनाथ लोंढे व लक्ष्मीताई कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले। या स्पर्धेत सर्व सहभागी 450 विद्यार्थ्यांना शांताराम इलेक्ट्रिक इंडस्ट्रीजचे कैलास परब यांनी पौष्टिक खाऊ पुरवला। या कार्यक्रमासाठी राजर्षी शाहू बँकेचे आर्थिक पाठबळ लाभले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाजेदा मुलाणी, संजय ससे व तेजस्विनी फुलफगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवाजी खंडेकर यांनी मानले। पण या बालवर्गासाठी का होईना पण शासनाच्या दृष्टीने चांगले दिवस आलेले आहेत आणि उशिरा का होईना पण सरकारने याची दखल घेतलेली आहे आणि हे शिक्षण आता शासनाच्या वतीने त्याची जबाबदारी घेऊन पुढच्या काळात सगळं दिलं जाणार आहे। त्यामुळे या शिक्षकांना देखील चांगले दिवस येतील एवढा एक खरं तर चांगला शब्द या निमित्ताने मला तुम्हाला द्यायचा। आणि त्यातला मी एक कार्यकर्ता आहे, या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे ते लवकरात लवकर तुम्हाला तो चांगला दिवस येऊ आणि सन्मानाने तुम्हाला देखील इतर शिक्षकांसारखं चांगलं मानधन मिळो आणि हे चांगलं काम करण्यासाठी बळ मिळो अशा शुभेच्छा या निमित्ताने तुम्हाला देतो। बालवाडी शिक्षिकांनो, ही बाल अभिनय गीत स्पर्धा ही त्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे। अभिनय हा शब्दाविना अर्थ पोचवणारा प्रकार आहे। काहीही न बोलता अगदी छोट्या बाळाच्या भावना सुद्धा त्याच्या अभिनयातून म्हणजे त्याच्या देहबोलीतून कळतात। आनंद झालेलं कळतं, राग आलेलं कळतं, बाहेर जायचं आहे हे कळतं, झोप आली आहे हे कळतं। त्या बाळाला काहीच सांगता येत नाही, त्याला भाषाच नसते, तरीही त्याचा तो अभिनय असतो, त्यातून त्याला व्यक्तही होता येतं आणि त्याचं व्यक्त होणं हे त्याच्या जवळच्या लोकांना लगेच लक्षात येतं अभिनयाच्याद्वारे। पण गीतातून सांगितलेला संदेश हा दुसऱ्यापर्यंत पोचवणं, त्याच वेळेला तो आपल्याही मनात खोलवर रुजवणं अशी ही बाल अभिनय गीत स्पर्धेची कल्पना आहे। आणि हे शिक्षण, ही शिदोरी, हे ज्ञान हे तुम्ही मुलांना देताय। नमस्कार, आज मी प्राध्यापक भगवान कोकणे या जे बॅरिस्टर नाथ पै संस्कार केंद्र आपण पुणे येथे चालवतो, राष्ट्र सेवा दल संचालित हे बाल संस्कार केंद्र आपण इथे चालवतो। या बाल संस्कार केंद्रामध्ये साधारणपणे गेले 40-42 वर्षापासून माननीय विमलताई गरुड यांच्या कल्पनेतून हे बाल संस्कार केंद्र सुरू झालं। यामध्ये दरवर्षी सर्वसाधारणपणे आपण आपल्या परिसरातल्या आणि विशेषतः बालवाडी विभागातल्या छोट्या मुलांसाठी गीतं आणि गीत गायन आणि नृत्य अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करत असतो। यावर्षीसुद्धा या बाल अभिनय गीत स्पर्धेमध्ये किंवा बाल संस्कार केंद्राच्या वतीने ज्या स्पर्धा घेतल्या गेल्या, यामध्ये सर्वसाधारणपणे पुणे शहराच्या जवळपासच्या ज्या बालवाड्या आहेत त्या बालवाडी विभागातून साधारणपणे 21 स्पर्धकांनी उत्साहाने भाग घेतला। आणि आज जे सादरीकरण झालं, या सादरीकरणामध्ये त्यांनी आपलं कौशल्य इथं सादर केलं आहे। जाताना आम्हाला याचा आनंद वाटतो की आम्ही मध्ये मध्ये बोलत असताना साने गुरुजी स्मारक, राष्ट्रसेवा दल
आणि बॅरिस्टर नाथपै संस्कार केंद्र याविषयीची सुद्धा माहिती आपल्या संबंधित येणाऱ्या बाहेरच्या शाळांच्या पालकांना, विद्यार्थ्यांना व्हावी, हा एक हेतू आहे. मी ॲडव्होकेट संपत कांबळे, राष्ट्रसेवा दल संचलित या नाथपै संस्कार केंद्राच्या वतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही पहिले 3, त्यानंतर प्रोत्साहनात्मक 3, फिरता चषक अशा प्रकारची योजना, त्याचबरोबर सर्व शाळांना आम्ही इथे सहभागी झाल्याचं प्रमाणपत्र देतो. प्रत्येक विद्यार्थ्यांना आठवणीत राहावं म्हणून प्रमाणपत्र देतो आणि त्याला जोडून प्रत्येक मुलं सकाळपासून इथं सहभागी होतात म्हणून खाऊचं सुद्धा आम्ही प्रयोजन केलेलं असतं. आणि हा सर्व खर्च हा समाजातूनच आम्ही गोळा करतो, कारण संस्थेला किंवा कुणाला असं परवडत नाही. आणि दानशूर मंडळी यासाठी भरपूर सहकार्य करत असतात आणि ती आमची सगळी मित्रमंडळी असतात. आम्हाला आनंद वाटतो की आत्ता 21 संघांनी सहभागी घेतला, पण भविष्यात ती संख्या आम्ही वाढावी. 2 सत्रामध्ये आम्हाला परीक्षण करता यावं इतकी आमची तयारी आहे. तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की गेली 19-20 वर्ष सरदार किरात ट्रस्टच्या वतीने आम्ही कार्यक्रम घेत होतो आणि त्यांचाही एक चषक इथं आम्ही बक्षीससाठी ठेवलेला आहे. तर त्या संघामध्ये 35-40 संघ सहभागी व्हायचे. हे आमचं पहिलंच वर्ष करोना नंतर गॅप पडल्यावर, पण पुढेही सर्व शाळा आम्हाला सहभाग देतील असं आम्हाला आशा आहे. या कार्यक्रमासाठी आम्हाला राजर्षी शाहू बँकेने बॅनर दिलेला आहे. नंतर आम्हाला खाऊ देणारी मंडळी आहे परब नावाची, आणि त्याचबरोबर मी स्वतःही काही रक्कम त्यामध्ये टाकलेली. आमच्या शिक्षकांचा सहभाग आहे. तर यामुळे हे स्पर्धा संपन्न होते आणि हे आयोजित करण्याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. नमस्कार, मी सोपान बंदावणे, सचिव नाथपै संस्कार केंद्र. साधारण गेल्या 45 वर्षापासून स्वर्गीय विमलताई गरुड यांनी नाथपै संस्कार केंद्राची स्थापना केली आणि दिवसेंदिवस वाढत्या संख्येने पुण्यामधील विविध शाळांचे गट या स्पर्धेमध्ये सहभागी होत आले. साधारणपणे काही काळ 45 ते 50 संघ बालवाडीचे या संस्थेमध्ये सहभागी होते आणि या स्पर्धा चढत्या क्रमाने दरवर्षी होत होत्या. मधल्या कोरोनाच्या काळामध्ये 3 ते 4 वर्षाचा गॅप पडला, परंतु तरीही ज्या पुणे शहरातल्या बालवाड्या आहे, वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यांची मागणी आली आणि त्या मागणीनुसार नाथपै संस्कार केंद्राच्या वतीने अध्यक्ष श्री ॲडव्होकेट संपत कांबळे सर, त्याचप्रमाणे भगवान कोकणे सर, खांडेकर सर, काटे मॅडम यांच्या पुढाकाराने आणि वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या पाठपुराव्याने ह्या स्पर्धेला परत सुरुवात झाली. अतिशय छान असा प्रतिसाद या स्पर्धेला मिळालेला आहे आणि वेगवेगळी गीतं जी आहे, स्वरचित काही गीतं आहे, त्या स्वरचित गीतातील शिक्षकांना या निमित्ताने प्रोत्साहन मिळाले. भारताचं भविष्य जसं या ठिकाणी उमलतं, त्याच पद्धतीने विमलताईंचा हा विचार होता. तो विचार यातून सगळ्या नाथपै संस्कार केंद्राला आपल्याला द्यायचा आहे, देशाला द्यायचा आहे आणि ही स्पर्धा यापुढेही अशाच पद्धतीने चालू राहणार. नमस्कार, मी मीना काटे, साने गुरुजी प्राथमिक शाळेची मुख्याध्यापिका. याच वर्षी मी पदभार घेतला आहे आणि माझ्या काळातली ही पहिली अभिनय गीत स्पर्धा आहे. पण गेले 45 वर्षे आमच्या शाळेमध्ये ही अभिनय गीत स्पर्धा चालू आहे. आजचे सगळेच अभिनय गीत स्पर्धेमधले सादरीकरण अतिशय उत्तम झालं. या स्पर्धेमध्ये भारूड, समाजाला अभिप्रेत असणारं, प्रबोधन करणारे असे कार्यक्रम या ठिकाणी लहान मुलांनी सादर केले. चित्रपटातली गाणी, त्याच्यावर डान्स करणं, नाच करणं, त्याहीपेक्षा कितीतरी पटीने चांगले कार्यक्रम या ठिकाणी मुलांनी सादर केले. भारूड असो, दिंडी असो, ओला कचरा, सुका कचरा असं प्रबोधन या गाण्यातून या बालचमूंनी सगळ्या पालकांनी दिले. हा कार्यक्रम या शाळेत सहभागी असणाऱ्या सगळ्यांनी तर भाग घ्यावाच आणि इतरही शाळांनी, इतरही मान्यवरांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि हा कार्यक्रम
दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करावा अशी मी सगळ्यांना विनंती करते.